आपलं आयुष्य शांततेत जावं असं तुम्हाला वाटत असेल, आयुष्य शांततेत जगायचं असेल, तर हे ऐकायला हवं. आपली पातळी घसरत आहे का हे बघायला हवं. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी कळेल तुम्हाला की मी काय सांगत आहे आणि कशाबद्दल सांगत आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते, पण ती मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतोच असं नाही. प्रत्येकाला वाटतं की मी का बदलू, माझ्यातच बदल का करू. समोरच्याला गरज असेल तर तो बदलेल. मी असाच आहे, मी असाच असणार आहे आणि मी असाच राहणार आहे. हे सगळ्यांचा अहंकार आहे आणि हा सर्वात असतो. पण काही जण स्वतःमध्ये नेहमी बदल करत असतात, कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता हवी असते. शांतते महत्त्वाची वाटते, हवीशी वाटते. मग ते स्वतःमध्ये बदल करतात. आजही काळाची गरज आहे. दुसऱ्यांचा किंवा समोरच्याचा स्वभाव आपण बदलू शकत नाही, मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली तरी. म्हणून तुम्हाला शांतता हवी असेल, नातेसंबंध टिकवायचे असतील, तर तुम्ही कोणाशी वाद घालत बसू नका. स्वतःमध्ये बदल करायला शिका. आयुष्य शांतता मिळवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. आपण इतरांशी वाद संवाद साधत असताना विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि चर्चा करत असताना कधी-कधी त्या चर्चेचं रूपांतर हे वादामध्ये होत असतो. आपण म्हणतो मी जे म्हणत आहे तेच बरोबर आहे आणि समोरचाही त्याचं बोलण्यावर तो ठाम असतो. कोणीच माघार घ्यायला तयार नसतं. अशा वेळेस भांडण होतात, नातेसंबंध दुरावतात. मग अशा वेळेस करायचं तरी काय, नेमकं करायचं तरी काय हे तरी कळा. सोपं आहे. स्वतःला बदलणे म्हणजे काय? काही काळ विषय बाजूला ठेवा आणि शांतता राहावं. पण अनेकांना वाटत असते की मी या विषयाचा सोक्ष लावल्याशिवाय शांत बसणार नाही, आणि बरेच जण नेमकी याच ठिकाणी चुका करतात. आयुष्यात सगळ्याच गोष्टींचा सोक्ष लावता येत नाही. काही गोष्टी काळावर सोडून देणे योग्य असतं, तेच त्याचं योग्य उत्तर असतं. पण लोकांच्या हे लक्षात येत नाही. घरात, नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी आपले वादविवाद होत असतात. कधी हे वादविवाद इतक्या टोकाला जातात की नाती कायमची तुटण्यापर्यंत वेळ येते. आणि आजकाल नातं जोडण्यापेक्षा, ते टिकवण्यापेक्षा तोडणं सोपं झालंय आणि टिकवणं अवघड झालंय. आणि यातून समाजविघातक गोष्टी घडून येतात. खून, मारामाऱ्या, हिंसाचार, घटस्फोट, बलात्कार, ॲसिड हल्ले, सामाजिक दंगे. या सगळ्या गोष्टींच्या मागे कारण एकच असते, म्हणजे कोणीच मागे हटणार नाही, तयारच नसते माघार घेण्यासाठी. आणि माघार घ्यायची म्हटली तर अहंकार दुरावला जातो. माघार घ्यायची म्हटलं तर अहंकार जो असतो माणसाचा, तो दुखावला जातो. समोरचा आहे तरी कोण, माझ्यासमोर मीच मोठ्या बापाचा, ही अरेरावी आणि ही वृत्ती या सगळ्या गोष्टीचा कारण असते. स्वतःचा खोटा अहंकार जपण्यासाठी माणूस जनावरांपेक्षा खालच्या थराला जाऊन वागतो. खरं तर सध्याची सगळीकडची परिस्थिती पाहता माणसाची तुलना जनावरांसोबत करणे म्हणजे जनावरांना देखील अपमानच होईल. आपला खोटा अहंकार जपण्यासाठी माणूस आपली स्वतःची शांतता भंग करून घेतो. त्याचा दोष इतरांना देतो, समाजाला देतो. तो हे विसरतो की समाजाचा एक घटक आहे तो. काही जणांना वाटतं मी जे म्हटले आणि तसंच व्हायला पाहिजे, मी जसं म्हणेल ना तीच पूर्व दिशा असायला पाहिजे, जी गोष्ट मला आवडते ती मला मिळायलाच हवी. अशी माणसे आत्मकेंद्रित, स्वकेंद्रित असतात आणि ज्या वेळेस त्यांना कळतं की त्यांना आवडणारी गोष्ट त्यांना मिळणार नाही, अशा वेळेस ते चिडचिड करतात आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार होतात. आणि हीच मानसिकता खूप धोकादायक असतो, जी माणसाचा जीव घेऊ शकते. ही आयुष्यात आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळेल असं नाही. आणि हेच आयुष्य असतं, जेव्हा आपण समजून घेऊन तेव्हाच आपण शांतपणे जगू शकतो.
आणि शांततेत जगण्यासाठी आवश्यक आहे स्वतःमध्ये बदल करण्याची, स्वतःचा दृष्टिकोन, स्वतःचे विचार जे आहेत ना ते बदलण्याची. ते या समाजाला सर्वात जास्त गरज आहे. काही व्यक्तींना वाद घातल्याशिवाय राहावत नाही, करमत नाही. आपण वाद घातलं, आपलं म्हणणं खरं केलं तरच समोरचं आपलं ऐकून घेईल आणि मग मी म्हणतो तसं होईल. पण असं होत नसतं. होतो तर फक्त वाद. म्हणून स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. शांततेत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुम्ही समाजाला बदलू शकाल. स्वतःला आधी बदला आणि शांततेत आयुष्य काढा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.